अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच जाणार हे स्पष्ट झालंय। अनिल देशमुख यांना ईडीची 6 नोव्हेंबर पर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे। अनिल देशमुख यांच्या अर्जावर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। 6 नोव्हेंबर पर्यंत ईडीची कोठडी अनिल देशमुख यांना सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी ही कोठडीतच जाणार हे आता स्पष्ट झाले। 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी अनिल देशमुख हे काल सोमवारी ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं। आज न्यायालयामध्ये हजर केलं आणि सुनावणीच्या नंतर न्यायालयाने 6 नोव्हेंबर पर्यंत अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी ही संपूर्णपणे कोठडीतच जाणार आहे, ईडीच्या कोठडीतच जाणार आहे हे आता स्पष्ट झाले। अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली। अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते। 5 समन्स ईडीने अनिल देशमुख यांना पाठवले होते, चौकशीसाठी बोलावलं होतं। मात्र एकदाही अनिल देशमुख ईडी समोर आले नाहीत। अनेक न्यायालयीन पर्यायांचा ते विचार करत होते, अनेक न्यायालयीन मार्ग ते अवलंबत होते। मात्र अखेर सोमवारी अचानकपणे अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होण्या अगोदर एका ध्वनिचित्रफितीद्वारे अनिल देशमुख यांनी आपली भूमिका ही सगळ्या माध्यमांसमोर स्पष्ट केली। त्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले। अनिल देशमुख यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली। काही अधिकारी खास दिल्लीहून संध्याकाळपर्यंत अनिल देशमुख यांची चौकशी करायला आले आणि त्यानंतर तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली। त्या अगोदर अनिल देशमुख यांचं त्यांच्या वकिलांशी सुद्धा बोलणं झालं। अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक केल्यानंतर आज सकाळी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। खरं तर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांना कोठडी मिळू नये असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता। त्यासाठी त्यांचं वय सुद्धा सांगण्यात आलं होतं, आजारही सांगण्यात आले होते। मात्र न्यायालयाने 6 नोव्हेंबर पर्यंत अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी सुनावली आहे। या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट देतात आपले प्रतिनिधी अमेय राणे। अमेय, कविता, अपेक्षेप्रमाणे अनिल देशमुखांची दिवाळी ही आता तुरुंगात जाणार हे स्पष्ट झालंय, कारण की त्यांना शनिवारपर्यंत म्हणजे 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते न्यायमूर्ती पी.बी. जाधव यांच्या विशेष कोर्टाने दिलेले आहेत। काल त्यांना रात्री उशिरा तपास यंत्रणेनं अटक केली होती। सकाळी स्वतःहून ते चौकशीसाठी आपल्या वकिलासोबत ईडीच्या या मुख्यालयात दाखल झाले। त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत त्यांची चौकशी झाली आणि मध्यरात्रीनंतर उशिरा त्यांना तपास यंत्रणेनं अटक दाखवली होती। त्यानंतर सकाळ जी होती ती अक्षरशः राजकीय भूकंपाने झाली आणि त्यानंतर त्यांना मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलं। मेडिकल झाल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील सुट्टीकालीन विशेष कोर्टापुढे हजर करण्यात आलं। न्यायमूर्ती पी.बी. जाधव यांच्यासमोर ही सुनावणी झाली। ईडीतर्फे एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना का कस्टडी गरजेची आहे अनिल देशमुख यांची हे कोर्टाला पटवून दिलं। या प्रकरणी ते तपासात सहकार्य करत नाहीयेत, त्यांच्या विरोधात अनेक महत्त्वाचे तपशील तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत। या प्रकरणी याआधीच काही जणांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडनं जी माहिती समोर आली आहे त्यावर आता पुढचा तपास आधारित आहे आणि त्यासाठी अनिल देशमुखांच्या कस्टडीची आवश्यकता आहे असं त्यांच्या वतीनं कोर्टाने सांगण्यात आलं। तर देशमुखांच्या वतीनं ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला। त्यांनी कोर्टाला पटवून दिलं की अनिल देशमुखांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे आणि जी न्याय प्रविष्ट आहे त्यावर अजून निकाल आलेला नाहीये। त्यामुळे कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना अशा प्रकारे तपास यंत्रणेला ताबा देणं चुकीचं ठरेल, तेव्हा कोर्टाने याचा विचार करावा। त्याचबरोबर अनिल देशमुखांच्या प्रकृती अस्वस्थतेचाही दाखला इथं देण्यात आला। देशमुखांचा एक खांदा निखळलेला आहे। वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कोरोना सुद्धा होऊन गेलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वाढतं वय। या अनेक गोष्टी कोर्टासमोर मांडण्यात आल्या, परंतु तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरत अखेर अनिल देशमुखांना जी आहे ती 5 दिवसांची ईडी कस्टडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे शनिवारपर्यंत आता अनिल देशमुख यांचा मुक्काम मुंबईच्या ईडीच्या या मुख्यालयातच असेल। कविता, अमेय, अनिल देशमुख यांची एक याचिका प्रलंबित असल्याचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, तोही न्यायालयासमोर मांडण्यात आला का? त्याच्यावर काय चर्चा झाली? कविता, नक्कीच विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुखांच्या वतीने युक्तिवाद करताना कोर्टाला हे सांगितलं की त्यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या प्रकरणात दाद मागण्यात आलेली आहे। या प्रकरणी त्यांच्याकडनं जो युक्तिवाद करण्यात आला त्याच्यात हा महत्त्वाचा मुद्दा होता। त्यांना अशी अपेक्षा होती की न्यायालयात जर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर आपल्यावर अटकेची कारवाई होणार नाही
आणि याच उद्देशानं ते काल तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी हजर झाले होते। गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना ईडीचे समन्स रद्द करण्याविषयी दाखल केलेली त्यांची जी याचिका होती ती फेटाळून लावली आणि त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नव्हता। आपल्याला माहिती आहे की याआधी ईडीनं अनिल देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी तब्बल 5 वेळा समन्स बजावलेलं होतं, मात्र देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीय म्हणजेच त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यापैकी कुणीही तपास यंत्रणेसमोर हजर झालं नाही। भलेही त्यांनी आपल्या वकिलामार्फत वेळोवेळी या समन्सना उत्तरं दिली होती, मात्र आपल्याला चौकशीसाठी का बोलवलंय, आपल्याला ECRची प्रत का दिली जात नाही, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते त्यांनी कोर्टासमोर सुद्धा मांडले। मात्र चौकशीला कस्टडीची किती गरज आहे हे पटवून देण्यात कोर्टाला ईडी यशस्वी ठरलेली आहे आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा जो युक्तिवाद होता तो ग्राह्य धरत कोर्टानं आता अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे। कविता, अमेय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीतच जाणार आहे स्पष्ट झालंय। ईडीची कोठडी मिळालेली आहे 6 नोव्हेंबरपर्यंत। काल अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले होते आणि आज न्यायालयानं अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।